तुम्हाला त्या वेशात जावं लागतं. गुरुचा रोल फार मोठा आहे. गुरुचा रोल आणि ज्योतिषाचा रोल आपल्या जन्माच्या वेळेसच सुरू होतो. मला या शास्त्राबद्दल न शिकता खूप कळालेलं आहे. म्हटलं रिसर्च फेलो आहे. म्हटलं काय म्हटलं, मला कळतही नव्हतं रिसर्च म्हणजे काय आणि फेलो म्हणजे काय. पण मी दिलं ठोकून. नागपूरची गोष्ट आहे. ज्यांच्यावरती यांची कृपा आहे, समजा यांची कृपा तृप्तीवरती आहे किंवा क्षणभर तृप्तीला बाजूला ठेवून घेऊ, क्षणभर त्यांची पुरोहितांवरती मर्जी आहे, ती मर्जी त्याला मोठं करते. फार महत्व आहे त्या गोष्टी. पोट भरून गुरु ज्याला आपलं म्हणतो, आपलंसं करतो. विद्यार्थ्यांना काय होतं मॅडम, गची बाधा होते. काय होतं, तुम्ही त्याला विद्या वाचस्पती केलं की त्याला असं वाटतं आता आपण मॅडमच्या लेवलला आलो, असं वाटतं त्याला. आता काय मी म्हणजे मला लगेच दुसरी संस्था काढायची, मला लगेच स्वतःचा धंदा चालू करायचा. म्हणजे नमस्कार. आजचं आपलं पॉडकास्टिंग विशेष होणार आहे. प्रत्येक ज्योतिष अभ्यासकाच्या दृष्टीने अत्यंत महत्वपूर्ण असणार आहे. कारण आपल्या स्वतःच्या आयुष्यामध्ये प्रस्थापित असलेली नोकरी सोडून ज्योतिषशास्त्रासाठी ज्योतिषी घडावे यासाठी आपल्या स्वतःच्या गुरुवर्याच्या एका शब्दावर ज्यांनी स्वतःची नोकरी सोडली आणि ज्योतिषशास्त्राला वाहून घेतलं, असे आपले आज विशेष अतिथी आज आपल्याकडे आलेले आहेत. गेली वर्षानुवर्ष अनेक वर्ष ज्यांनी ज्योतिषशास्त्र घराघरात घडवले असे ते आष्टेकर सर. नाव सुद्धा पुरेसं आहे, मी वेगळी ओळख करून द्यायची गरज नाही. सर, तुमचं आमच्या या चॅनलवर स्वागत आहे. नामवंत गुरु म्हटलं की सगळ्यात पहिले पुण्यामध्ये जर नाव कुणाचं येत असेल तर ते आष्टेकर सर यांचं. आम्ही तुमच्याकडनं प्रेरणा घेऊन नवीन विद्यार्थी घडवण्याचा प्रयत्न करीत आहोत. श्री ज्योतिष संशोधन केंद्रात मोठ्या प्रमाणावर अभ्यासक अभ्यास करीत आहेत. त्या विद्यार्थ्यांना आपण मार्गदर्शन करावं. उत्कृष्ट ज्योतिषी होण्यासाठी पत्रिकेत कोणते योग असावे लागतात ते सांगावे ही विनंती. सजयती सिंधूर वदनो देवो यत्पाद पंकज स्मरणम वासर मणिरव तमसाम राशी नाचयती विज्ञानम. गणपतीचं स्मरण केल्याशिवाय मला काही सुरुवात करता येत नाही. आणि एकदा बोलायला लागलो की तेव्हा गणपती माझ्याकडनं वदवून घेतो. वदवून घेतो याचा अर्थ उत्स्फूर्तपणे बाहेर येतो. तो काही मला कानामधनं प्रॉम्प्टिंग वगैरे करत नाही. तर कधी काय बोलावं, कसं बोलावं, कोणाशी बोलावं हे काही ठरलेलं नसतं. आणि आपण कॅज्युअली जसं बोलतो तसं जर बोललं तर त्याला बोलणं म्हणतात. स्क्रिप्ट घेऊन बोललं त्याला काही बोलणं म्हणत नाही. यू नो इट. तर तुम्ही मला तुमच्या विद्यार्थ्यांसाठी बोलवलं आणि त्यांना मार्गदर्शन करण्याची मोठी संधी म्हणण्यापेक्षा जबाबदारी टाकली. त्याबद्दल खरंच आपला ऋणी आहे. माझा पिंड शिक्षकाचा आहे. त्यावेळेस मला समजत नव्हतं, फारसं समजत होतं, अगदीच काही खोळा नव्हतं. पण 15व्या वर्षापासून लोक मला सर म्हणून हाक मारतात. ते आता 75 वर्षाचा झालो तरी सरच म्हणतात. त्यावेळेस सर असं म्हणायचे की मी त्या एका कॉम्प्युटर आपले टायपिंग इन्स्टिट्यूटचा प्रिन्सिपल होतो. प्रिन्सिपल म्हणण्यापेक्षा असिस्टंट होतो, पण सगळे मला प्रिन्सिपलच समजायचे. तर सरांशी बोलताना सरच म्हणणार ना. आय एन्जॉयड इट. पण टुडे आय एम नोन ॲज अ गुरुजी and people call me as a Guruji. And when they call me as a Guruji, I become tremendously happy. Tremendously. दुनिया मिल गई ऐसा लगता है. तर मी गुरुचा अंकित आहे. गुरुबद्दल असं म्हणतात, जो जो जयाचा घेतला मी गुण, जो जो जयाचा घेतला मी गुण, त्यास गुरु केले, त्याला मी गुरु केलं.
जो जो जयाचा घेतला गुण त्यास गुरु केले मी जाण, गुरु आले अपारपण जग सर्वची गुरु वासे. दत्ताने सुद्धा 24 गुरु केले हो. त्यामुळे तुम्ही या बाईकडे शिका किंवा त्या बुवाकडे शिका, शिका. शिक्षण महत्वाचं. येस. नॉट नेसेसरी की सगळं ज्ञान एक गुरु देईल तुम्हाला. तर गुरु हे व्यक्ती नाहीये, गुरु ही शक्ती नाहीये. गुरु ही एक संकल्पना आहे, फार मोठी संकल्पना आहे. गुरु व्यक्तीमध्ये बघण्यापेक्षा त्याच्या ज्ञानदानाकडे बघून त्याला तुम्ही मान्यता द्या. गुरु शिवाय काहीही शक्य नाही. पिक पॉकेटिंग करायचं म्हटलं बॉम्बेमध्ये तरी त्या ट्रेनिंग असतं, त्याला गुरुकडे जावं. पैलवान व्हायचा गुरु असतो. कुठलाच क्षेत्र असं नाही की जिथे गुरु नाही. टुडे वी कॉल्ड इट एज ए इन्स्ट्रक्टर, मास्टर, ट्रेनर अँड नंबर ऑफ नेम्स आर कम फॉर बूथ. गुरुला आता नवीन नवीन नावं आलेले. तर ते काही असो, तर गुरु हा देणारा असतो. तर गुरुवरती माझी श्रद्धा आहे. या गुरुवरती 24 वर्ष दरवर्षी गुरु बदलाच्या वेळेस माझं व्याख्यान असायचं. वर्गामध्ये 50-60ची जागा असायची. 60-70 लोक 100 लोकांवर तुम्हाला त्या वेशात जावं लागतं. गुरुचा रोल फार मोठा आहे. गुरुचा रोल आणि ज्योतिषाचा रोल आपल्या जन्माच्या वेळेसच सुरू होतो. तुम्हाला वार कोण शिकवतं? आई शिकवते. सोमवार, मंगळवार, बुधवार, गुरुवार. तुम्हाला महिने कोण शिकवतं? आई शिकवते. अर्ध ज्योतिषात आई शिकवते तुमची. आपल्या घरात पंचांग असतं, पण ते खोटीलाच असतं. चतुर्थी, एकादशी एवढं आजोबा वगैरे कोणी असेल ते बघतात, बाकी त्याच्यात आत घुसत नाही कोण. तर पंचांग फार महत्वाचं आहे. रोज पंचांगाचं श्रवण करावं. रोज सकाळी उठल्यावर काय करावं, तर आजची तिथी कुठली, वार कुठला, नक्षत्र कुठलं, चरण, करण. तर ते करण वगैरे हा वरचा भाग आहे. कोणी करण वापरत नाही, पण तिथी योग वगैरे बघतात. आज तिथी कुठली, निदान चंद्र कुठला आहे, माझ्या राशीला कुठला चंद्र आहे. असं मला जे गुरु भेटले माझ्या आयुष्यामध्ये ते खरोखर सद्गुरूच होते. आणि हाईट म्हणजे मला गुरूंनी काहीही शिकवलं नाही, पण सगळ्या गुरूंनी पोट भरून आशीर्वाद दिले, तोंड भरून आशीर्वाद दिले. ते आशीर्वाद मला पुढे घेऊन जात गेले. जाताना गुरु नाही माझ्या बरोबर आला. एकदा मी व्याख्यानामध्ये प्रश्न विचारला होता, गुरु श्रेष्ठ आहे की गुरु मंत्र श्रेष्ठ आहे? काय? गुरु श्रेष्ठ की गुरु मंत्र श्रेष्ठ? गुरु मंत्र श्रेष्ठ आहे. वा. गुरु श्रेष्ठ आहे. ही चांगली गुरु मिळाली, सगळ्यांना शिकवते, पण सगळे तयार नाही होत. ज्यांच्यावरती यांची कृपा आहे, समजा यांची कृपा तृप्तीवरती आहे, किंवा क्षणभर तृप्तीला बाजूला ठेवून घेऊ, क्षणभर त्यांची पुरोहितांवरती मर्जी आहे, ती मर्जी त्याला मोठं करते. फार महत्व आहे त्या गोष्टी. पोट भरून गुरु ज्याला आपलं म्हणतो, आपलंसं करतो. पूर्वी तर म्हणायचे गुरुचे चेला सवाई होत आहे. शिष्य नेहमी गुरुला ओव्हरटेक करून पुढून निघेल. त्यातच गुरुचा या जगामध्ये गुरुकडे लक्ष नाहीये लोकांचं, पण शिष्याचं फार. कारण शिष्याला गुरुनी मोठं केलं. स्वामी विवेकानंद मोठे का रामकृष्ण मोठे? स्वामी विवेकानंद. निवृत्तीदास मोठे का ज्ञानोबा? अरे ज्ञानोबाला एनलाइट कोणी केलं? ते नाताने. विवेकानंद कसं, याचे त्याचे भांडणं व्हायचे रामकृष्ण परमहंसांचे त्यांचे, विवेकानंदाचे फार अमृतपुरीवरची व्हायचे. हा गुरु शिष्याचा खेळ आहे, हा चालत आलेला. गुरु जितका जास्त छळेल शिष्याला, जास्त तासेल, तितका तो शिष्य चांगला होतो. कौतुक केलं ना, जवळ घेऊन नाही जमत. चांगला शिष्य मिळाला गुरुचं भाग्य लागतं. होय, खरंय, अगदी 100% खरंय. मी 100% खरंच बोलतो, कोणी खोटं बोलत नाही.
नाही. तर गुरु जो आहे ना, मी गुरुचा महिमा करायला आज आलेलो नाही. आज मी तुमच्या विद्यार्थ्यांना या शास्त्राबद्दल व्यवस्थितपणे विवेचन करायला आलोय. होय. कन्सेप्ट काय, व्हॉट इज ज्योतिष, तुम्ही काय ज्योतिष शिकला, तुम्ही काय ज्योतिष शिकता, तुम्ही काय शिकता, मी काय शिकलो, काहीतरी रिलीजन. मी 68 साली कॉलेजमध्ये होतो आणि मी सायकॉलॉजी हा सब्जेक्ट घेतला. कुठला सब्जेक्ट? सायकॉलॉजी. सायकॉलॉजी घेतल्यानंतर आमच्या या मॅडम सारख्याच होत्या, दिसायला वगैरे चांगले होते. सगळ्यांना विचारत होत्या, तू का घेतलं, तू का घेतलं सायकॉलॉजी, तू का? ती म्हणते माझ्या मामांनी सांगितलं, ती म्हणते माझ्या मैत्रिणीने सांगितलं, ही म्हणते. मला विचारलं तुम्ही का घेतलं, म्हणजे मी सांगू. मी म्हटलं याचा स्कॉलर काय, मला या शास्त्राबद्दल न शिकता खूप कळालेलं आहे. म्हटलं रिसर्च फेलो आहे. म्हटलं काय, म्हटलं मला कळतही नव्हतं रिसर्च म्हणजे काय, फेलो म्हणजे काय. पण मी दिलं ठोकून, नागपूरची गोष्ट आहे. रिसर्च फेलो म्हटल्यावर त्या बाईने मला बोलवलं इकडे, कारण ती बाई नव्हती रिसर्च फेलो, ती काहीतरी MA झाली होती. आणि रिसर्च फेलो माझ्या वर्गात येऊन बसला म्हटल्यावर तिला इतकं कौतुक वाटलं. मला म्हणे रिसर्च फेलो म्हणजे, तर आय वॉज टू से दॅट, मला असं म्हणायचं होतं की मी रिसर्च करतोय त्याच्यातच. आणि सायकॉलॉजी म्हणजे चेहरा, फेस रिडिंग वगैरे, अच्छा, असा माझा गैरसमज होता. आणि वेळेस त्या बाईंना शिकवायचं होतं की ज्योतिषाचं, भविष्याचं, आमच्या शास्त्राचं काहीही संबंध नाही. हे विचारांचं शास्त्र आहे, हे आचारांचं, पण ते थोताळांचं शास्त्र आहे. आता सिद्ध झालंय. आता कळतं की फ्रायडनी ज्या केसेस दाखवल्या आहेत ना, आय एम सॉरी टू से, त्यांनी सांगितलं की आम्हाला त्यांनी जे जे सांगितलं त्याप्रमाणे, पण नाऊ दॅट सायन्स इज रिकॉग्नाइज, whereas my pure science, which is still under process. कालिदास विद्यापीठाने दाखवलं म्हणजे काही सगळ्या युनिव्हर्सिटीने मान्य केलेलं नाहीये. ज्योतिषशास्त्राला अधिष्ठान पाहिजे आहे, ज्योतिषशास्त्राला पुरस्कार म्हणण्यापेक्षा मान्यता पाहिजे आहे, ती नाहीये. म्हणून आमच्यासारखे लोक संस्था स्थापन करून ज्योतिषशास्त्राचा, ज्ञानाचा प्रचार करतात. वाय यू आर डुईंग दिस, व्हॉट इज युअर बिझनेस, काय संबंध, नवऱ्याबरोबर पोराबरोबर मजेत संसार नाही करताय, पण हे सगळं सोडून, घर सोडून, दार सोडून तुम्ही वणवण करता, फिरता. माणसं मिळणं फार कठीण आहे. सगळं मिळतात, माणसं मिळत नाही, आणि मिळाले तरी ते सिन्सिअर असतीलच असं काही भरोसा. आजकाल असं आहे ना की मतलब निकल गया पहचानते नाही, सगळ्याच क्षेत्रात. गरज आहे तोपर्यंत ते गुरुचा पाय पण टाकतील, डोकं पण सोडतील, पण सिन्सिअरिटी नाहीच. आणि जिथे सिन्सिअरिटी नाही ते गेले 12चे भाव. विद्यार्थ्यांना काय होतं मॅडम, गची बाधा होते. काय होतं, तुम्ही त्याला विद्या वाचस्पती केलं की त्याला असं वाटतं आता आपण मॅडमच्या लेवलला आलो, असं वाटतं त्याला. आता काय मी म्हणजे मला लगेच दुसरी संस्था काढायची, मला लगेच स्वतःचा धंदा चालू करायचा, म्हणजे प्रत्येकाला मोठं व्हायचंय, प्रत्येकाला अद्वितीय व्हायचंय, प्रत्येकाला लाईमलाईट मध्ये जायचंय. पण ज्या शास्त्रासाठीच मरायचं हे कोणाला वाटतच नाही. ते माझं शल्य, दॅट इज माय क्राय. अरे ज्या शास्त्राने तुम्हाला आज मान्यता दिली, त्या शास्त्राला बाजूला ठेवून तुम्ही तुमचीच टिमके वाचवता. तर हे जे शास्त्र आहे हे असंख्य अडचणींना पुढे चाललेलं आहे, आणि हे तुम्हाला पुढे चालवायचं. तुमच्या मॅडमच्या संस्थेमध्ये तुम्ही आलात त्यावेळेस दगड होता, दगड. तुम्ही दगड होता की नाही, खरं सांगायचं, काहीतरी माहिती होतं का? आता कसं बोलता, माझा नवीन पोपट हा लागला मिठू मिठू बोलायला. पोरं लगेच बोलायला लागतात, भविष्य सांगायला लागतात, लेख लिहायला लागतात. कोणामुळे?
संस्थेमुळे त्याच्याकडे बोट दाखवा, पण तुम्ही संस्थेत आला तर काय प्रत्येक माणसाकडे पोराकडे कोणीकडे बघत नाही. माझ्या सून आहेत, काल गेल्या ऍस्ट्रॉलॉजीच्या फील्डमध्ये. त्यांना मी इतके दिवस सांगत होतो, आरडाओरडा करत होतो, कोणी ऐकत नाही, पोरांनी ऐकलं नाही. शेवटी एक सून तयार झाली. एक सून तयार झाल्याबरोबर दुसरी पण तयार झाली. अरे नाही, ती माणसं येत आहेत माझ्याकडे, शिकून जात आहेत, माझा जन्म गेला त्याच्यात. आणि तुम्हा लोकांना अजिबात नाही. माझ्याकडे इतके ग्रंथ आहेत ना, कोणाकडे नसतील एवढे ग्रंथ आहेत. जातक परिजात आहे, उरत जातक आहे, वाराशरी आहे, ताजिक नीलकंठी आहे, काय नाही आहे माझ्याकडे. पण कधी काढली, कुठलेही ग्रंथ नसताना मी तयार झालो. माझ्याकडे ग्रंथ वगैरे नव्हते, काहीच नव्हतं माझ्याकडे, पण माझ्या तीव्रता होती, तीव्र इच्छाशक्ती होती. एक म्हण आहे मॅडम, पाण्यामध्ये मासा राहत असे कैसा, पाण्यामध्ये मासा राहत असे कैसा, जावे त्याच्या वंशा तेव्हा कळेल. तुम्ही मासा झाल्याशिवाय तुम्हाला त्या माशाचं जीणं कळणार नाही. आमची बुद्धी जागेवर होती आणि आम्ही ठरवलं की आपल्याला त्या वंशात जायचं. पण आता आमच्या वंशात तर कोणाला ज्योतिषी नाही, पण माझे पणजोबा ज्योतिषाचे प्रेमी होते, इतके प्रेमी होते मॅडम, की काशीचे 2-3 पंडे त्यांनी तिथे आणून पोचले होते घरी. त्यांचं जेवण खाऊन तुम्ही धंदा करा, पत्रिका करा, काही करा, आमच्याकडे राहा. ही वॉज बिलोव्ड पर्सन फॉर ऍस्ट्रॉलॉजी. आणि कदाचित माझा डीएनए तिथपर्यंत असेल किंवा मीच त्या रूपामध्ये असेल. मी कदाचित 2 ते 3 जन्म ज्योतिषी होतं असं माझं अंतर्मन सांगतं, कुंडली नाही. मला यांनी विचारलं मागचे जन्म वगैरे काही समजत नाही, ते सगळं थोतांड. पण तुमचा नवरा तुमच्याशी काय नात्याने वागतोय, पोरगं काय नात्याने वागतोय, हे मी सांगू शकतो. हे कुठलाही ज्योतिषी सांगू शकत नाही. तुम्ही फक्त मला पत्रिका सांगायची. ऋणानुबंधाशिवाय तुम्ही नवरा बायको होऊ शकत नाही, ऋणानुबंधाशिवाय मायलेको होऊ शकत नाही. तुम्हाला येणारी सून सुद्धा ऋणानुबंधात नसते. तुम्हाला येणारा जावाई हा सुद्धा ऋणानुबंधात येतो. आमचं शास्त्रच ऋणानुबंधावरती. आपलं जे शास्त्र आहे ज्योतिषशास्त्र, ज्योतिषशास्त्राचं खरं नाव आहे होराशास्त्र. एक होरा 2.5 घटिकांचा असतो. किती? 2.5 घटिका. दिवसात 24 होरे असतात ना, आणि 24 होऱ्याचेच तुम्ही 60 घटिका म्हणता ना, म्हणजे एक होरा किती आला? 2.5 घटिका. आमचं शास्त्र एवढं पूर्वीपासून परफेक्ट होतं आहे. आणि राहील. काही स्मृती सदर आपोआप ओपन होती, तर ते मी कुठल्याही बंधन न करतो. ह्या शास्त्राचा महिमा कळायला पाहिजे. पहिल्यांदा शेती करताना नांगरतात. जमीन नांगरल्याशिवाय असं हिरवगार पीक येत नाही, मशागत करावं लागतं. तशी मी आज मशागतीला सुरुवात केली आहे, मशागत केलेली नाही. मी अजून खूप बोलणार आहे. तुम्हाला आष्टेकरांना ऐकायचं असेल तर ते तुमचं भाग्य म्हणण्यापेक्षा मी माझं भाग्य समजेन. कारण ती सुप्त इच्छा माझ्या मनामध्ये राहिली. मी सांगितलं ना, मी खूप व्याख्यानं दिली, खूप छान व्याख्यानं दिली. माझ्या व्याख्यानांना लोक 3-3 तास 2 पायावरती उभे राहिले, 2 पायावरती. तुम्ही म्हणाल माणसं काय 4 पायावर, तसं नाही. आतमध्ये बसणाऱ्यांना खुर्ची आहे हो, पण बाहेरच्याला काय? हॉलच्या बाहेर गॅलरीमध्ये माझ्या व्याख्यानाला 100 लोक असायची. लिंक तुटली की मला त्या विषयापासून दुसरीकडे जावं लागतं. असो, तर मी ठरवलं की बा आपण ज्योतिषी झाल्याशिवाय जमणार नाही, नुसतं थोडंसं काहीतरी वाचून वगैरे होणार नाही. आणि मी तुमच्या मॅडम सारखाच मिळेल ते वाचत गेलो. त्या जशा बिनगुरूच्या महागुरूपर्यंत पोहोचल्या, तसं मी शून्यातनं बाहेर आलो. मला कोणीही शिकवलं नाही. गोरे शास्त्रींकडे मी 6 महिने होतो. म्हातारा इतका कडक होता, मी त्यांना गुरु म्हटलं की चिडायचीच ते.
मी तुमचा गुरु बिरू नाही. म्हटलं हो हो, तुम्ही माझ्या क्लासमधले स्टुडंट आहात. बरं. क्लास संपल्यानंतर तुमचं ज्येष्ठ नक्षत्र स्वतःच म्हणायचे. ज्येष्ठ वृश्चिक राशीमध्ये 2 नक्षत्र आहे. एक सद्गुणाचा पुतळा अनुराधा अनुराधा आणि एक दुर्गुणाचा ज्येष्ठ. माझं नक्की खूप कडक होते. पण त्यांच्या कडकपणामुळे त्यांचे जे विद्यार्थी झाले, एस्पेशली त्यांचं माझ्यावरती का प्रेम बसलं मला माहिती नाही. ते मला लाडात म्हणा, गोडीत म्हणा, सहज म्हणा, नकळत म्हणा, महाराज म्हणायचे. अष्टकर महाराज, मला 75 वर्ष पूर्ण झाली आहेत. बरं, मग मी होराशास्त्र महाभाष्य 7 भाग काढले. मी 8वा भाग काढणार आणि माझ्याबरोबर आता कोणीच नाही. माझे सगळे विद्यार्थी सगळे पळून जातात क्लास संपल्यानंतर. हो, तुमचं शिक्षण संपल्यानंतर कोण तुमच्याकडे? बरोबर आहे. तर तुम्ही मला मदत करायची. आय वॉज हिज लास्ट स्टुडंट. म्हटलं नो प्रॉब्लेम. तर म्हणे मी माझा 8वा भाग होराशास्त्र महाभाष्य, बरं. पण गणितात अडकला मनुष्य. गणितात म्हणजे ते गणितात खूप अॅक्युरेट होते. मी त्यांच्याकडे गेलो त्यावेळेस आय वॉज नॉट मच हॅपी. कारण मी बऱ्याच लोकांकडे गेलो, त्यांना विचारलं मला ज्योतिषी शिकवाल का? ते म्हणजे आम्हाला काही येत नाही, आम्ही राजे वाचलो. कोण म्हणे आम्ही काटवे वाचला, कोणी म्हणे आम्ही सोमण वाचला, पण आम्ही शिकवण्याच्या. आणि त्यावेळेस संस्थाही नव्हत्या फॉर युअर काइंड इन्फॉर्मेशन. माझे वडील तर या शास्त्राला अविद्या म्हणायचे, कारण मी करतोय ना, मग ते चुकीचं असणार. वडिलांचं आणि पोरांचं नातं घरातच असतं. मोठ्या पोराची तरी खाटकूट चालूच असते प्रत्येक बापाची. तुम्हाला मोठा मुलगा आहे ना, का दोन्ही लहान आहेत? कळेल तुम्हाला पुरोहित म्हणजे काय असतं ते. बाप से बेटा सवयी होत आहे. शिवाजी राजांचंही संभाजीशी नव्हतं पटत. त्याचं कारण तो मोठा होता आणि तो लहान आहे असं वडिलांना वाटत असतं. आणि त्याला असं वाटत होता तो माझ्यात काय कमी असो. तर आम्ही गेलो. म्हटलं चला तुम्ही म्हणताय जाऊ. गेलो. मला म्हणून तुमची पत्रिका दाखवा. दाखवली. मला म्हणे शिकाल तुम्ही ज्योतिष. म्हटलं तुम्ही म्हणाल शिकाल, पण मला तुमची कुंडली दाखवा. म्हणजे तुम्ही शिकवाल की नाही ते मला कळायला नको का? मी ज्या मॅडमकडे गेलोय त्या मॅडमचं किती लेवल आहे ते नको का कळायला? पण माझा अभ्यास झाला होता. मी ज्यावेळेस त्यांच्याकडे गेलो होतो, म्हणे मी ज्योतिषी शास्त्रातल्या BA MA लोकांनाच शिकवतो, बेसिक नाही शिकवत. म्हटलं ते तुम्ही काय, तू काय शिकला? म्हणे. म्हटलं मी काय सगळं शिकलो, पण माझ्याकडे संस्कृत ग्रंथ नाहीत, त्यामुळे मला शास्त्राचा काही आधार नाहीच, पण बऱ्या प्रमाणात येतं. तुम्ही काहीही विचारा, मी सांगेन. त्यांची कुंडली पाहिली. म्हटलं हा सद्गुरू आहे. आम्ही बाहेर निघालो. वडील म्हणे कसे वाटले? म्हटलं कसे वाटले काय, मास्टर पीस आहे. म्हटलं नशीब आहे असा गुरु मिळाला. आणि फॉर युअर काइंड इन्फॉर्मेशन ही इज नॉट मोर. म्हटलं ही इज जस्ट स्प्रेडिंग फॉर मी. हे माझे शब्द आहेत, मी खोटं बोलण्याची गरज नाही. आणि तसंच झालं. त्यांच्या बॅचच्या शेवटच्या बॅचचा मी शेवटचा विद्यार्थी. आता हे मी सहज बोललो, ज्ञानाने बोललो, त्यांच्या कुंडलीने बोललो, हे मी सांगू शकत नाही. बऱ्याचदा उत्स्फूर्तपणे बायको काही बोलते, आई काही बोलते, वडील काय, आणि खरं होतं ते. पण इट इज नॉट एज तरच. अंगात आलेली बाई पण बोलते. ती बोलून बोलून काय बोलते माहिती आहे? ओटी भरली नाही. ओटी सगळ्यांचं काय ओटी भरण्याचा संबंध येतो, पण तिला तेवढंच येतं ना. तिचं जे बौद्धिक कक्ष आहे, त्या ऍस्ट्रॉलॉजी वेगळा प्रांत आहे, ज्योतिषशास्त्र वेगळा प्रांत आहे, आणि होराशास्त्र वेगळा प्रांत आहे. होराशास्त्र महाभाष्य असं आमच्या गुरूंनी 7 खंड काढले. आणि ते ज्या दिवशी गेले दॅट वॉज द डे वेन आय गॉट अ शॉक आणि आय रिझाईन माय सर्व्हिस.
म्हटलं माझ्या गुरुचं कार्य पूर्ण करण्यासाठी. पण गुरूंना त्यांच्या वयाच्या 70 वर्षापर्यंत सुद्धा लोक मानत नव्हते. त्यांच्यावरती जळणारे काही हिरे होतेच पुण्यामध्ये. तुम्हाला कोण मानणार? आता मी त्यांच्या एजला आलो, ते ज्या एजला होतो. आता माझ्यात ताकद नाही राहिली शिकवण्याची वगैरे. पण यांना घरच्यांना सांगतो शिका शिका शिका, ते चल इकडनं ऐकायचं आणि तिकडनं सोडून द्यायचं. आता कळेल ज्योतिषी शास्त्र काय आहे, कसं शिकवलं जातं, आपले सासरे कसे शिकले असतील इथपर्यंत येण्यासाठी. तर पाण्यामध्ये मासा राहत असे कैसा जावे त्याच्या वंशात तेव्हा कळे. मी त्या वंशात येण्यासाठी सरकारी नोकरी ऍट द एज ऑफ 30 सोडलेली आहे. या शास्त्र आय वॉज मॅड फॉर ऍस्ट्रॉलॉजी. मॅड म्हणजे काय सांगू तुम्हाला, मला वेडच लागलं होतं. वेड मला जन्माला आल्यापासून होतं. मी लहानपणापासून हात बघायचो लोकांची, सांगायचं काय सांगत होतं मला माहिती नाही, पण ते खरं निघायचं. हात बघण्यामध्ये मी एक्सपर्ट होतो, खूप एक्सपर्ट होतो. पण 1969-70 साली सुलभ ज्योतिष विज्ञान हा ग्रंथ माझ्या हातात माझ्या एका स्टुडंटने आणून दिला. म्हणजे आमच्या घरात आमच्या आजोबांचा हा ग्रंथ होता. तुम्हाला 2.5 रुपये किंमत होती. आज त्या पुस्तकाची किंमत 300. आणि त्या पुस्तकासारखं पुस्तक कोणी लिहू शकलं नाही, लिहू शकणार नाही. विद्यार्थ्यांना तुम्ही मुद्दामून चांगला विद्यार्थी, ज्यांना गाईड पाहायची सवय त्यांना नका सांगू. पण ज्याला मास्टरपीस व्हायचंय, समजा हिला या शास्त्रामध्ये काहीतरी नाव कमवायचं, तर त्या पुस्तकाची पारायण करणं. डू यू अंडरस्टँड? तुमचा पाया मजबूत झाल्याशिवाय काय. आणि मी ते वडिलांना बोललो आणि ते तसं झालं. त्या पुढे मी या क्षेत्रामध्ये आलो ते माझ्या गुरूंमुळे चालू. ते गेल्यामुळे त्यांचं कार्य पुढे चालावं. होराशास्त्र महाभाष्य खऱ्या अर्थात मला लिहायची प्रेरणा झाली. अजून लिहिलं झालेलं नाही, तर मी त्याच्यात मॉडिफिकेशन करणार होतो. होराशास्त्र महाभाष्य फलित कांड, कारण ते प्रेडिक्शनला फारच कमी होतं त्यांचे पुस्तक. नाव मोठं होतं. वेदोत्तरचक स्वामीचे ते अध्यक्ष होते, न्यू इंग्लिश स्कूलचे ते मुख्याध्यापक होते. म्हणजे माणूस विद्वान, त्याच्याबद्दल वादच नाही. पण आणि आमचा सहवास 6 महिने आला. काय शिकवलं असेल मला सांग? निर्वाद. त्यांनी चांगलं शिकवलं, जे काही शिकवायचं ते शिकवलं. जे तुम्ही शिकता आणि गुरुमंत्र दिला, त्याचं युटिलायझेशन करता आलं पाहिजे. तर ते सहज सहज जे बोलत होते ते आज आम्हाला कळायला लागलं की काय सहज बोलत होते. तर ते काही फार मोठे होऊ शकले नाही. पण त्यांना भेटायला BV रामन आले होते. पुण्यात आले तर म्हणे आय वॉन्ट टू सी मिस्टर विदो बोरे शास्त्री, आणि ते भेटून गेलेले. प्रत्येकाला वाटतं माझं नशीब काय आहे, भविष्य काय आहे. पण प्रत्येकाला ज्योतिषशास्त्र शिकावंसं वाटत नाही. मला वाटत होतं आणि मी शिकलो, एकटाच शिकलो. दंडकारण्यात शिकलो. ठाणे जिल्ह्यात वाडा म्हणून गाव आहे, जंगल आहे. तिथे पुस्तकं वाचून आपल्या त्या सोमणांचं पुस्तक, हे पुस्तक, ते मला गुजराती येतं त्यामुळे मी गुजराती लिटरेचरचा खूप अभ्यास केला. आणि गुजराती पीपल ते रिकग्नाइज मी. अरे गुरुजी सारो कहचे, मला बोलता पण यायचं आणि ते खरंही व्हायचं. खरं व्हायला पाहिजे, रिअलाइज व्हायला पाहिजे लोकांना. तर तुम्ही पण नवीन आहात, तुम्हाला या शास्त्रामध्ये करिअर करायचं आहे किंवा शिकायचं आहे, तर कोणीही ज्योतिषशास्त्र शिकू शकतो. कोणीही. त्याला काही अशी अट नाहीये की यानी शिकू नये त्याने शिकावं. जो शिकेल त्याला तुमचे सर सगळ्यांना शिकवतात. तर माझा प्रवास कसा झाला हा थोडक्यात मी उल्लेख करून या शास्त्राच्या कन्सेप्टकडे वळणार आहे. मी कोण आहे हे तुम्हाला यांनी सांगायचं की हे अमुक अमुक आहे, ते तमुक तमुक आहे आणि यांना ही पदवी मिळाली. काही कामाची. मला खूप पदव्या मिळाल्या. राज ज्योतिषी पदवी मिळाली, शाहू मोडक पुरस्कार मिळाला, जयशास्त्री पुरस्कार मिळाला, ज्योतिष महामहोत्सव मिळाला, बरेच मिळाले पुरस्कार. पुरस्कार देणारे थकले. 3दा नाही 4दा मला जीवन गौरव मिळालाय. एकदा सुद्धा मिळत नाही लोकांना, कारण जन्मभर मरायचं असतं तेव्हा कुठे जीवन पुरस्कार असतो. जन्मभर जो डिवोट होतो. तुम्ही म्हटलं याला द्या किंवा कोणी म्हटलं याला द्या, तुम्ही कसं देणार? व्हॉट इज युअर कॉन्ट्रीब्युशन? व्हॉट यू हॅव डन फॉर द सायन्स? आणि इफ यू आर रिअली
सर्विंग द सायन्स आय मस्ट सपोज टू गिव्ह यू जीवन. लक्षात आलं माझी भूमिका. हे जीवन गौरव मिळण्यासाठी गौरवास्पद कार्य केलं नाही. हे परत एकदा सांगतो, आय वॉज मॅड फॉर द ऍस्ट्रॉलॉजी, आय बिकम ऍस्ट्रॉलॉजर, आणि टुडे आय एम रिअली कम्फर्टेबल वाईल लिव्हिंग द सायन्स. मी आता या शास्त्रातनं बाहेर आलेलो आहे. आता मला शिकवायचं नाही, शिकायचं नाही, मला काही पुस्तकं लिहायचे नाही, काही नाही, कारण ते सगळ्या अंशी माझ्या देवा. मी एक नाही 2 संस्था स्थापन केल्या आणि देखण्या संस्था काढल्या. गुरुकुल ज्योतिष ज्ञानपीठ, नंतर बऱ्याच लोकांनी ते नाव चोरलं. गुरुकुल ज्योतिष ज्ञानपीठ कंसात संचालित अमुक अमुक अमुक. अरे काय संचालित, ज्यांनी मी गुरुकुलाचा अर्थच असा काढला होता की हे सगळेजण निगुरे आहेत. गुरुच्या मुखातनं तुम्हाला ज्ञान आलेलं नाहीये तर मग काय करायचं. मी म्हटलं आय विल क्रिएट मास्टर्स. दॅट वॉज माय फर्स्ट एम्बिशन इन माय लाईफ. When I joined Pune and when I observed that there is a lack of masters. ज्योतिष शास्त्र हे शास्त्र आहे, दैवी शास्त्र आहे. वर्षानुवर्षे एकीकडे शास्त्राला विरोध होतोय आणि दुसरीकडे ज्योतिषी घडतायत, समाज घडवतायत. समाज घडवण्यात ज्योतिषाची भूमिका ही सगळ्यात महत्वाची आहे. आणि या ज्योतिषांनी साधना केली पाहिजे, उपासना केली पाहिजे. तर आपल्या विद्यार्थ्यांनी नेमकी कोणती साधना करावी, काय उपासना? व्हेरी नाईस क्वेश्चन. तापला पाहिजे, तप केलं पाहिजे. मी मागे एक लेख लिहिला होता, ज्योतिष भविष्य कथन सिद्धी की साधना. काय लिहिलं? सिद्धी की सिद्धी आहे की साधना आहे? बरोबर आहे. काही लोकांना वाटतं या बाईंना सिद्धी आहे, काही लोकांना वाटतं अष्टकरांना सिद्धी आहे. सिद्धीच असते ती, पण ती काहीतरी वेडं वाकडं करून मिळवलेली नसते. अभ्यासातनं आलेली सिद्धी ही खरी सिद्धी आहे. तुम्ही साधना करा, आणि साधना करण्यासाठी आतापर्यंत माहिती नसलेला मी विषय घेतो, कारण उपासना हा माझं काळीज आहे. पण उपासनेबद्दल कधी कोणी माझ्याकडे येत नाही, मी त्यांना काही सांगत नाही, कारण इफ दे डोंट डिझर्व वाय आय कंपेल देम टू डू इट. बट इफ यू आर सिन्सिअर अँड इफ यू वॉन्ट द रिझल्ट ऑफ इट, तुम्हाला जर त्याचं फळ पाहिजे असेल साधनेचं, तर भगवान पाराशरांनी बृहत पारेश्वरीमध्ये 2 मंत्र दिलेत ज्योतिषांसाठी. ते 2 मंत्र तुम्ही तरी जपून बघा, म्हणजे तुम्हाला कळेल. तुमच्या विद्यार्थ्यांना तर कळेलच, पण फर्स्ट आपण रिअलाइज केलं पाहिजे, मग ते डिलिव्हर करायचं. मला जर पचलं नाही तर मी माझ्या विद्यार्थ्यांना कसं सांगणार ना. तर शारदा म्हणजे सरस्वतीच. ओके, मी नूतनीकरण केलं, नाव बदललं थोडंसं, ज्योतिष शारदा. वा, काय? ज्योतिष शारदा. शारदा, ज्योतिष शारदाची उपासना करा. सगळ्या एकच आहेत. सगळ्या देव्या एका देवीतनं आलेल्या आहेत. कुठल्या देवीतनं आल्या आहेत असं म्हटलं तर यू विल सरप्राईज. तर राधेच्या जिव्हाग्रातनं ऐन या बीजाबरोबर सरस्वती आलेली आहे. राधेच्या मुखातनंच लक्ष्मी आलेली आहे, तोंडातनं. बरं. हा, दॅट इज अ व्हेरी डिफरंट एपिसोड. राधा आणि कृष्णाची रासलीला 10,000 वर्ष चालली, ती दैवी. बरं. 10,000 वर्ष प्रेम करणं, बायकोवरती नवऱ्यावरती, नवरा बायको एक तासाभर करतात प्रेम असल्याचं नाटक, नंतर मांडतात. इतके वर्ष रासलीला कशी केली जाते. आणि ती रासलीला केल्यानंतर राधा बिकेम प्रेग्नंट. राधेला दिवस गेले, पण ते परमात्म्याचं वीर्य किंवा त्याचा अंश तिला सांभाळता नाही आला आणि तो काढून टाकला. थोडक्यामध्ये आत्ताच्या बायका 3रा-4था मुलगा नको असला की क्युरेटिंग करतात, पाडतात. तसं केलं. कृष्ण बिकम व्हेरी अँग्री. कृष्णाला भयानक राग आला, कारण ते त्याचं फळ होतं ना ते. त्यावेळेस त्यांनी शाप दिलेला आहे
कुठलीही देवी आई होणार नाही म्हणून. बरं. काय शाप दिला? कुठलीही देवी आई होणार नाही. गणपती मळापासून आलेला आहे. हो. प्रत्येक देवाची जी काही माता आणि हे आहे तर तो एक गंभीर विषय आहे. त्या गंभीर विषयावरती मी नीट व्यवस्थितपणे परत कधीतरी ज्यावेळेस मी उपासनेवरती एक एपिसोड तयार करेल त्याच्यात तो आपण घेऊया. तर राधेच्या मुखातनं ऐम बीज बाहेर आलं. ऐम हे सरस्वतीचं बीज आहे आणि हे आईमधनं आलेली ती सरस्वती, तिच्या मागे लक्ष्मी. आता पुढे तो प्रकार. तर पहिली पूजा सरस्वतीची श्रीकृष्णाने केलेली आहे. पूजा नावाचा जो प्रांत आहे आपल्या धर्मशास्त्रात, ही पूजा करते, ती करते, तू करत असेल, पण पूजा आली कुठून? पूजा केली कोणी? पहिली पूजा कोणी? तर पहिली पूजा वसंत पंचमीला सरस्वतीची गोपाळ कृष्णाने केलेली. आणि वसंत पंचमी सारखा दिवस नाही शिक्षण घ्यायचा, कारण तो सरस्वतीचा उगम दिन आहे. तर त्या सरस्वतीला असंख्य नावं लोकांनी दिलेले. मी ज्योतिष शारदा हे नाव दिला. आय एम प्राऊड टू से अँड आय हॅव, म्हणजे आय एम ऑथॉरिटी फॉर दॅट. मी ते बोलून काही चूक केलेले नाही. प्रत्येक वेळेस जे ज्योतिषी आले तसंच मी आलेलो आहे. मी त्याला ज्योतिष शास्त्र म्हटल्याने काही फरक पडत. तर ज्योतिष म्हणजे शारदेची उपासना जर तुम्हाला करायची असेल तर काय करायला पाहिजे? तर पराशरांनी सांगितलंय पार्वतीचा मंत्र जपा. बरं. कोणाचा मंत्र? पार्वतीचा मंत्र कसा आहे? सोपा मंत्र आहे. ओम ऐं गौरी वद वद गिरी परम ऐश्वर्य सिद्धर्थम ऐं. ओम ऐं गौरी वद वद गिरी परमेश्वर सिद्ध. तो ओम ऐं गौरी वद वद गिरी परमेश्वर सिद्धर्थम ऐं. तुमच्या वाचेला धार येते, वाचा शक्ती वाढते. पण गौरी खुश होत नाही अनलेस यू डू द जप ऑफ शिवा. माझ्या गुरुंना मी विचारलं होतं, माझे सद्गुरू आहेत होते, ज्योतिषासाठी काय उपासना करू? बरं. त्यांना मी विचारलं, काय नाही म्हणे, तुला दिलेला मंत्र तोच जप. जप म्हणजे ते मला षडाक्षरी मंत्र दिला होता, ओम नमः शिवाय. शिवा म्हटलं काय शिवाचं ज्योतिषाचं काय संबंध? पण पराशरांनी मला तर, पराशरीमध्ये मला तो उल्लेख मिळाला. तर दारुवनामध्ये शिव ध्यानस्थ बसलेले आहेत आणि त्यांचा मंत्र सांगतो. तर तो जप केल्याने, देवीचा जप नाही केला तरी देवी तृप्त होते. जसे या बाईचं प्रेम मन वगैरे सगळं नवऱ्यात आहे. तर हिला नाही विचारलं तरी चालतं, पण तिच्या नवऱ्याला विचारायला पाहिजे बाहेर गेल्यावर. तसं गौरीला शिवाचा मंत्र तुम्ही जपायला पाहिजे. तर तो शिवाचा मंत्र सांगतो. मस्त मंत्र आहे. दोन्ही मंत्र चांगले आहेत. माझ्या विद्यार्थ्यांना मी सांगतो, कोण किती करतं आय डोंट. कारण तुम्हाला जर टॉपला जायचंच नाही आहे तर तुम्ही नका जपू. पण तुम्हाला जर टॉपला जायचं असेल, इफ यू वॉन्ट टू बी अ रिअल अथॉरिटी इन ऍस्ट्रॉलॉजी, ते हे दोन मंत्र निदान, एक माळ त्याची बाबाची आणि एक माळ आईची. तर तो मंत्र सर्वज्ञ ज्ञात पार्वती पते. सर्वज्ञनाथ. तो शिव कसा आहे? सर्वज्ञ आहे. सर्वज्ञ ज्ञात पार्वती पते सर्व लोको गुरु शिवम. सगळ्या लोकांचा तो गुरु आहे आणि मी गुरुचा भगत आहे. बरं. मला काय, प्रत्येक जण आपल्या देवाला गुरु म्हणतो. कृष्णम वंदे जगद्गुरु. सर्वज्ञ ज्ञात पार्वती पते. सगळे पंथ जे आहेत हे शिवाच्या चरणाशी रच होतात. कुठलाही काय, शिवाच्या ऊर्ध्व मुखातनं वेदविद्या आलेली आहे. कुठली? वेदविद्या. आणि अधोमुखातनं ही मैली विद्या आलेली. हे त्यांचंच कृपा आहे. ते टाम टूम ढाम डूम हे जे मंत्र असतात ना, अघोरी मंत्र वापरतात लोक. म्हणजे तो सर्व पंथांचा गुरु आहे. तांत्रिक असो, यांत्रिक असो, कोणी असो, प्रत्येक जण शिवाला ग्रेट मानतो. शिवाला सर्वज्ञ म्हटलंय पराशरांनी. काय म्हटलंय? सर्वज्ञनाथ.
सर्व त्याला माहिती आहे, सगळं येतं त्याला. आपल्याला वाटतं शिव म्हणजे भोळा. अरे अरे अरे, चुकीची गोष्ट आहे. शिवासारखं कोणी पोचलेलंच नाही पुढे. शिव इज द लॉर्ड, शिव इज कॉल्ड एज पुरुष, आणि माता पार्वती इज कॉल्ड एज अ शक्ती. या दोघांचाच खेळ आहे जगामध्ये. सगळीकडे शिवशक्तीच चालू असतं कुठं. ज्ञानेश्वरांनी अमृत अनुभव नावाचा ग्रंथ लिहिला. हो हो हो, अरे उघडून घुसा ना कधीतरी. कधी तेच आहे, शिवशक्तीचा हा संसार शिवशक्तीचाच आहे. बाईला तुम्ही काही बोलू नका, बुवालाही काही बोलू नका, भले ते चालू असून द्या. तिथे शिव आणि शक्ती आहे की नाही? तुम्हाला दृष्टी दिली नाही देवानी विशाल, मी काय करू त्याला? शिव आणि शक्ती प्रत्येक योनीमध्ये आहे. एवढा मोठा तो रेडा, एवढा मोठा तो गेंडा, एवढा मोठा तो हत्ती पुरुष आहे. आणि त्याचा वंश चालवण्याचं काम कोण करतं? पार्वती म्हणजे शक्ती. पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह शिवाय पुढेच जात आहे. तर सर्वज्ञ ज्ञात पार्वती पते सर्व लोको गुरो शिवम. सगळ्या लोकांचा तू शिव आहे. सर्वज्ञ ज्ञात पार्वती पते सर्व लोको गुरो शिवम शरणम तो अप्रपणोस्मी मालय ज्ञान प्रदापय. मला तू ज्ञान दे बाबा. तो मग त्यावेळेस ते हा ग्रंथातला मंत्र वाचल्यावरती मग मला आठवलं, माझ्या सद्गुरूंनी मला सांगितलं होतं हीच उपासना कर, ती मला खरी नव्हती वाटली. शिवाचा, अहो शिवाची काय गमत सांगू. मी शिवभक्त आहे, शैव आहे, मी आडवगंध आहे, डोक्याला दिसत नसलेलं. तर सर्वज्ञ ज्ञात पार्वती पते सर्व लोको गुरो शिवो ह्या मंत्राची एक माळ आणि एक ओम ऐम गौरी वदव ही एक साधना म्हणून पाराशरांनी सांगितली. रामा गोम्या सोम्याची नाहीये, माझी नाहीये, मनाची काढलेली नाहीये ते. पण तुम्हाला वाचासिद्धी हवी असेल तर तुम्ही, मॅडम थोडंसं मी बोलता राग नका माणूस देऊ. मी असा अंदर एक बाहर एक वाली बात नहीं है, जो रहती है वो ऐसा बात. हाँ, एक बात सुन लीजिए. तो वो लिंक है, वो लिंक के अंदर में अगर टूट गई तो मैं जोड़ नहीं सकता. तर दुसरा मंत्र म्हणजे गणपती अथर्वशीर्ष स्तोत्र आहे, तसं देवी अथर्वशीर्ष स्तोत्र आहे. तर त्याच्या फलश्रुती दशवारे पडत असून तर त्याला 10 वेळा जर तुम्ही म्हटलं तर वाचसिद्धी येते त्याने. तुम्हाला काय पाहिजे? तुम्हाला काय पाहिजे की मला शक्ती आली पाहिजे. तर शक्ती उपासनेमध्ये जसं गणपतीचं अथर्वशीर्ष स्तोत्र आहे तसंच देवीचं अथर्वशीर्ष स्तोत्र आहे. देवी अथर्वशीर्ष दशवारे पडे सदैव महादुर्ग निश्चिते तुर्य संध्या जपता वाकसिद्धी भावती. त्याच्यात देवीने सांगितलं की हे जर तुम्ही निश्चिते जे संध्याकाळी हे जर स्तोत्र म्हटलं 10 वेळा म्हणून बघा ना, तुम्ही बोलाल ते होतं, चुकीचं बोलला तरी होतं. इट इज नॉट अकॉर्डिंग टू सायन्स. कारण काय? कारण असं आहे की नारदांनी परमेश्वराकडनं मागून घेतलंय. नारद स्वतः ज्योतिषी होते ना. नारद वॉज युझिंग युअर अष्टक वर्ग. नारद पुराणामध्ये अष्टक वर्ग दिलेलं आहे. अर्थात ते त्या नारद पुराणातला इथपर्यंत येईपर्यंत किती राहिलं ते मी सांगू शकत नाही. यू अंडरस्टँड? इवन मॅडम यू विल सरप्राईज. पाराशरांनी अर्धी पाराशरी अष्टक वर्गाला दिली. काय सांगू तुम्हाला? किती? अर्धी. कारण मैत्रिणी विचारलं म्हणे देवा हे तुम्ही एवढ्या दशा आणि एवढं हे एवढं पसारा साईडला हा शिकायचा कधी, वापरायचा कधी? काहीतरी शॉर्टकट मध्ये सांगा, शॉर्टकट मध्ये. आणि त्याने अष्टक वर्गाला सुरुवात केली. अष्टक वर्ग माझा एक विद्यार्थी नारायणी म्हणून एक सोन्या चांदीचं दुकान आहे, तिथे इन हाऊस अस्ट्रोलॉजर म्हणून तो सर्व्हिस करत होता. आला एक दिवस म्हटलं काय चाललंय?
पुढे मी नारायणीमध्ये ॲस्ट्रॉलॉजरचं काम केलं. काय सांगतो, काय सांगणार म्हणून, तुम्ही जे शिकवलं तेच. सर्वाष्टक वर्ग कुंडली बघतो आणि शनी खालती गेला कमी गुणाने की तिथे म्हणतो तुझं वाटोळ आहे, जिथे जास्त गुणाने तिथे शाबास म्हटलं. काही का असो, लोकांना तुझ्यातर्फे चांगला वाईट काळ तर कळतो. अष्टक वर्गाचं हे सगळ्यात सुंदर सूत्र आहे. अगदी नवीन विद्यार्थी असला, काल जरी आला तरी तो आज अष्टक वर्गावर बोलू शकतो की अरे 1 गुण आहे वाईट काळ, 0 गुण आहे वाईट काळ. अष्टक वर्गावरतून निघाला म्हणून सांगतो. कास म्हणून एक संस्था आहे अष्टक वर्गाची, नाव ऐकलं असेल. तो हिरा आपलाच विदर्भातला JK कलानी. अच्छा, विदर्भ अकोले, अमरावतीची. अमरावतीची अकोल्याची वाटते, अमरावतीची असतील. त्यांची माझी इथे गाववाला म्हणून, जसं तू गाववाली म्हणून मला आपली वाटते तसं त्याचं आमचं जुळलं असून 45 वर्षापूर्वी मला कळालं की एक माणूस अष्टक वर्गावरतून लग्नाची तारीख काढतो म्हणून. 45 वर्षापूर्वी. आणि कलांची माझी परिचय झाला. नो वन वॉज नोईंग कलानी. त्यांना मी बोलवलं पुण्याला. आमच्या ज्योतिर्विद महासभेमध्ये त्यांचे लेक्चर ठेवले. जन्मतारखेवरतून खरंच तारीख काढता येते का, तर डेमॉन्स्ट्रेशन वगैरे. आणि त्यांनी ते अष्टक वर्गाचं, अष्टक वर्गाच्या बाबतीमध्ये त्यांनी त्यांचा अनुभव सांगितला तो असा की एका तिथल्या ज्योतिषाकडे ते गेले होते. कोणाच्या तरी बाईची कुंडली घेऊन गेले होते. त्यांनी म्हणे तिची लग्नाची तारीख तर काढलीच, ती विधवा कधी होईल तीही तारीख काढली. दॅट इज अष्टक वर्ग. आणि त्या दोन्ही तारखा खऱ्या निघाल्या. देन ही बिकम मॅड फॉर अष्टक वर्ग. देन ही हॅज डिव्होटेड हिज लाईफ. त्याचं पुस्तक वाचा तुम्ही, अष्टक वर्ग. तर तो काय सगळ्याच विद्यार्थ्यांनी वाचलं पाहिजे. आज ही जी सरांनी माहिती दिली, त्या पुस्तकाचं नाव आणि लेखकाचं नाव तुम्ही जवळ लिहून ठेवा. मिळेल तिथून पुस्तक मिळवा आणि हे पुस्तक नक्कीच वाचा, कारण आपल्याला हे शास्त्र शिकायचंच आहे. सर, सॉरी फॉर डिस्टर्बन्स, प्लीज. तर त्यांनी एक वर्कशॉप घेतलं, जसं मॅडमचा उद्या वर्कशॉप आहे तसं अष्टक वर्गावर. बरं. आणि आय वॉज कॉल्ड ॲज अ प्रेसिडेंट. मला तुम्ही म्हणे त्या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून आहे. मी कुठे, तू कुठे, काय म्हणे या तुम्ही. गेलो मी. 8 दिवस बाबाने काय शिकवलं ते पोरांना समजलंच नाही. पण मी प्रस्तावनेमध्ये अध्यक्ष भाषणात जे बोललो ते ऐकून 5-6 माणसं वेडी झाली नाशिकची. आणि मला कॉन्टॅक्ट केला. म्हणे मी वर्कशॉप केला पण आमच्या डोक्यात काही घुसलं नाही, पण तुमचं अध्यक्ष भाषण म्हणे आम्हाला आवडलं. म्हटलं असं, आम्हाला तुमच्याकडनं अष्टक वर्ग शिकायचं. अरे म्हटलं तुम्ही नाशिकला, आम्ही येतो ना म्हणे. ती पोरं सकाळी 6 वाजता निघायची. त्याच्यामध्ये 4 ब्राह्मण होते, बटू, आणि एक आमचा तो कृष्णमूर्तीचा दादा नाशिकचा. मॅडम, यू बिलीव्ह ऑर डोंट बिलीव्ह, ही हॅज थ्रोन दॅट कृष्णमूर्ती. आणि ही बिकेम कन्व्हर्टेड 100% अष्टक वर्ग ॲस्ट्रॉलॉजर. तो म्हणे मी लोकांना सांगतो हे तुमचे वर्ष थर्ड क्लास गेली, इथे लॉस झाला, इथे तो. ते म्हणे कसं काय सांगता अष्टक. म्हटलं मला अजूनही शिकवायचं होतं तुम्हाला, पण तुम्ही वर्षभरातच रामराम केला, मी तरी काय करू. तर दिस इज अष्टक वर्ग आणि दॅट इज अ टीचिंग. अष्टक वर्ग हे तर आपल्या शास्त्रात खूप महत्वाचं आहेच. त्याच पद्धतीने अनेक ग्रहयोग सुद्धा महत्वाचे आहेत. आणि तुमच्या तोंडून बुध गुरु यांच्या योगाबद्दल ऐकायला मला पण उत्सुकता आहे आणि माझ्या विद्यार्थ्यांना पण आहे. दीज आर द 2 प्लॅनेट्स विच मेक्स अ मॅन ॲस्ट्रॉलॉजर. आणि इथे असं काहीतरी हवा भरून ठेवलेली आहे की हर्षलशिवाय तुम्ही होऊ शकत नाही. हर्षल हॅज नथिंग डुईंग. हर्षल मेक्स यू लिटिल बिट डाउटर. हर्षल काय करतो, संशयीपणा वाढवतो. आणि संशयीपणा झाल्यानंतर कुठल्याही फॅमिलीमध्ये हॅमलेट नाटक होणार. आता स्त्री दाक्षिण्य म्हणून तुमच्याशी जर कोणी चांगलं वागत असेल, फॉर इन्फॉर्मेशन म्हणून, आणि ते तुमच्या नवऱ्याला पचत नसेल, तर आला ना प्रश्न. तर तो हर्षल हा संशयाचा कारक आहे. ॲस्ट्रॉलॉजीचा त्याचा काय, तो सायंटिस्ट होता वगैरे वगैरे. दॅट इज ऑल हंबा. तर बुध आणि गुरु हेच खरे 2 ग्रह आहेत.
बरं. ऍस्ट्रॉलॉजरला. बुध का? तर बुध मेक्स अ मॅन इंटेलिजंट. ऍस्ट्रॉलॉजर मस्ट बी इंटेलिजंट. त्याला उहापोह करता आला पाहिजे, वरतून भाग करता आला पाहिजे. बुध, गुरु नाही करत ते. आणि गुरु मेक्स अ मॅन. गुरु काय करतो? गुरु तुमचं नॉलेज डेव्हलप करतो. जे ज्ञानी लोक असतात ना, ते माझ्यासारखे बडबड करणार नाही. बडबड ही बुधाचीच. जे लोक ज्ञानाने ओतप्रोत असतात ना, ते फार कमी बोलतात, बोलतच नाही. त्यांच्या पोटात घुसून काढून घ्यावं लागतं. बुधाचं तसं नाही, बुध बोलत राहतो. तर ज्योतिषशास्त्राला बुध आणि गुरु. केन राव नावाचा एक जगातला 1 नंबरचा ज्योतिष्य, 1 नंबरचा. त्याच्या कुंडलीमध्ये बुध गुरु केतू कन्या राशीत आहेत. व्याध. हा. आणि ही इज रिकग्नाइज्ड बाय नॉट ओनली इंडिया, ही इज फेमस इन अमेरिका आणि फेमस इन रशिया ऑल्सो. त्यांनी त्याला मान्यता दिली. म्हणे तुम्ही यायच्या अगोदरच ऍस्ट्रॉलॉजी आणि तुम्ही आल्यानंतरचा खूप फरक पडला. तर तो वैदिक ऍस्ट्रॉलॉजर म्हणून तिथे फेमस आहे. तर बुध आणि गुरुवरती बोलू ना, तर विद्यार्थ्यांचा बुध चांगला पाहिजे. आता ही माझी सून आहे, हिला मी का पाठवली तिथे ऍस्ट्रॉलॉजिकल फील्डमध्ये? तिचाही बुध लाभात आहे, लग्नेशच बुध आहे. आणि तो रवी मंगळासोबत आहे. म्हणजे माझे जसे रवी मंगळ बुध मेषेत लाभात आहेत, तसे तिचे रवी मंगळ बुध आहे. पण 42 वर्ष 45 वर्ष झाले, इकडनं ऐकायचं आणि इकडनं सोडून द्यायचं, इकडनं ऐकायचं आणि इकडनं सोडून. म्हटलं शिक ग बाई, मी गेल्यावरती कोणी आलं तर तुला त्यांना सांभाळता येईल. काल कशी काय बाई अचानक तयार झाली मलाही माहिती नाही, सरप्राईज. ते 2 नंबरला म्हटल्यानंतर मग 1 नंबरला म्हटलं 1 नंबर तयार झालं, म्हटलं मग 2, पण त्यांची स्पर्धा असते नाही. तर 1 नंबरच्या सुनेचा मिनेचा गुरु आहे. गुरु चांगला लागतो, त्याच्या तुम्ही ऍस्ट्रॉलॉजीमध्ये काही करू शकत. तर तृतीय स्थानात गुरु म्हणजे तिला कीर्ती आहे. आणि हिचा जर दशमाचा जो स्वामी आहे गुरु, तो उच्चीच आहे धनस्थानात. म्हटलं तुम्ही ऍस्ट्रॉलॉजीमध्ये आलात तर तुमचंही कल्याण होईल, पण ते पटायला पाहिजे ना. ऍस्ट्रॉलॉजी करतात म्हणजे मी काहीतरी करतोय असं आमच्या घरातल्या बऱ्याच लोकांचा समज आहे. माझ्या मुलांच्या शाळेमध्ये विचारायचे, सर तुझे वडील काय करतात? माझे वडील ज्योतिषी आहेत. मग मास्तरांनी आपली अक्कल पाजळायची. म्हणजे ते शनिवारवाड्यापाशी पोपट घेऊन बसतात ते. माझी पोरं म्हणायची तसे नाही, त्यांच्याकडे फार मोठे मोठे हायली क्वालिफाईड लोक येतात. माझ्याकडे 5 अर्थमंत्री येऊन गेले, 5, 3 मुख्यमंत्री. पण मी त्याचं भांडवल केलं, कारण माझी जी रोजीरोटी आहे ती सर्वसामान्य लोकांकडनं आलेली आहे. माझा संसार चाललाय तो कॉमन मॅनने चालवला. त्या मोठ्या लोकांच्या खिशात पैसे नसतात कधी. त्यांचा पीएन वगैरे काही तुमचं कौतुक. गोपीनाथ मुंडे माझे चांगले मित्र होते. ही वॉज बिलिव्हिंग. पण मी कशाचाच प्रपोगंडा केला नाही, काही गरजच पडली नाही. मला जगण्यासाठी फार कमी खर्च होतो. तर बुध गुरु प्लेज ए गुड रोल. तुम्हाला तर बघूनच. आता मलाही माहिती नव्हतं माझा बुध वक्री आहे का मार्गी आहे ते. काल मला एक्सपिरियन्स मिळाली, त्याच्यात निघाला की 9ला तो मार्गी झालेला आहे. माझा जन्म 8 मेचा, तो 9ला मार्गी झाला. पण प्रत्येक वेळेस ते मार्गी पण दिसायचा नाही. तर तो जवळजवळ स्टेशनरी स्तंभी असेल 8ला तो. आणि म्हणून तो काही असेल. तर बुध एक्सलंट असणं हे ज्योतिषाला फार आवश्यक आहे. आता एका क्षणात सांगतो. न सुटणारी कोडी शंकर सोडवतो. म्हणा, न सुटणारी कोडी. कुठला शंकर? 12 ज्योतिर्लिंग आहेत. रवी जर समजा आत्माकारक ग्रह असेल, म्हणजे हायएस्ट डिग्रीवरती रवी आहे या बाईच्या कुंडलीत, आणि हिला काही प्रॉब्लेम्स आहेत, नंबर ऑफ प्रॉब्लेम्स, तर तिने रवी जास्त डिग्रीवर आहे म्हणून रामेश्वरमला जायचं. हिचा समजा चंद्र हायएस्ट डिग्रीवरती आहे, तर तिचा आत्माकारक चंद्र झाला, तर शी इज सपोज टू गो टू सोमनाथ. सोरटी सोमनाथ, जिथे कृष्णाने आपला देह ठेवला. मंगळ, मी तुला मागे म्हटलं होतं पण तू टांगलं मला. नाही, असे सगळे भारी माणसं मिळालं मला आयुष्यात. तर शी इज सक्सेसफुल बिकॉज ऑफ हर मार्क्स.
मंगळ चांगला आहे म्हणून ती धाडस करू शकते ते. तर मंगळासाठी भीमाशंकर. अरे तुमचे सगळे प्रॉब्लेम संपतात. तुम्ही काय लोकांचे प्रॉब्लेम संपवतात? पहिले स्वतःचं क्लीन करा सगळं. तुम्हाला मनासारखं जगता आलं तर तुम्ही दुनिया इकडची इकडे करून टाका. तर कसे करून गोडा गुलाबीत जोशींना घेऊन कुठे जायचं? हा आता तुम्ही मला हे मला ते अरे मलाही खूप आहे. तर ती कमला नाहीये, ती कामाख्या आहे. अच्छा. म्हणजे हे सगळे जे मंत्री संत्री इव्हन पीएम सुद्धा सगळे तिथे हजर. लालू आलू नितीश सगळेजण तिथे जातात. कोणाकडे जातात? कामाख्याकडे. तर कामाख्याच ते रूप आहे. तिथे पण एवढा एक मोठा गोल दगड आहे. त्याचे इथे कमर अली दरवेशला बोट लावल्यानंतर तो वरती जातो दगड आणि खालती पडतो. तर त्याच्यामध्ये एक भूत भरलेलं आहे. ते एक पिशाचा त्रास देत होतं. तर त्या बाबांनी ते पिशाचं पकडून त्या दगडात भरलं आणि सांगितलं त्याला की तुला आता लोक उचलून उचलून आपटून आपटून मारतील. तर एवढा मोठा दगड आहे पण लोक फक्त बोट लावल्याबरोबर तो वरती उचलला जातो. तो वरती राहत नाही, तो पडणारच ना. तसाच दगड तिथे पण तिथल्या लोकांना नाही माहिती काय. तर तुम्ही खरंच जर स्वतःचं कल्याण करून घ्यायचं असेल ना तर पुण्याला आलं तर वर्षात एकदा तिथे जात जा. कुठे? भीमाशंकर. बुध असेल आत्माकारक. व्ही रामनचे आजोबा बुध प्रभावित होते. इतकी शक्ती होती त्यांच्याकडे मंत्रशक्ती की सगळ्यांना जागच्या जागी उभे करायचे. समजा जनावरच चरतायत 10-15 त्याने ते मंत्र म्हटलं की ते स्टॅच्यू बुधात ती टाकत. त्या बुधासाठी श्रीशैलम पर्वतावरती श्रीशैलम पर्वत आहे. मल्लिकार्जुन नावाचं देव आहे. त्या मल्लिकार्जुनाला नरसिंह सरस्वती पाया पडून कदली वनात गेले. जे गुरुचरित्र वाचलं जातं ते चरित्र नरसिंह सरस्वतींचं आहे. कोणाचं आहे? हा ते आमच्या कारंजाचे, आपल्या कारंजाचे. ते मी होतो कारंजाला. माझी आई तिथे टीचर होती. मी अकोल्याचं पण तिथे एक लहान 1 वर्षाचा असताना. तर ते नरसिंह सरस्वती जन्माला आले तर त्यांनी ओंकार म्हटला होता. जन्माला आले तो ओंकार. पण बोम ना 7 वर्ष झाले तरी तो फक्त ओमच म्हणायचा, बाकी काय बोलायचंच नाही. सगळे घाबरले काय करावं काय करावं. मग त्यांनी सांगितलं मुंज करा. मुंज केल्याबरोबर त्यांनी चातुर्थाश्रमच घेतला. ते नरसिंह सरस्वती. तर हे नरसिंह सरस्वतींनी त्यांचा अवतार संपवण्यापूर्वी श्रीशैलम पर्वतावर गेले. तिथे पाया पडले आणि कदलीवनात गेले. आता एका चाल्याने परवा एक लेख लिहिला. ते म्हणे कदलीवनात वगैरे गेले नाहीत. ते म्हणे श्रीशैलम मध्ये त्या मल्लिकार्जुनात विलीन झाले. म्हणजे इन शॉर्ट काय आहे की 2च अवतार दत्ताचे त्याच्यामध्ये. आणि स्वामी वगैरे म्हणजे थोताळ. आता तुम्ही कशाला थोताळ म्हणता आणि कशाला देव म्हणता? काही गरज नाही ना त्याला. त्या टीकेला उत्तर काय द्यायची? इफ दे डोंट डिझर्व इट. अंडरस्टूड? आपण आपलं काम करायचं, लोकांकडे दुर्लक्ष. तुम्हाला मी जालिम उपाय सांगतो आहे. त्या तुमच्या याच्यामध्ये येणारच होतं पण तुम्हाला इतकी घाई झाली की माझ्या सगळं असं पिळून बाहेर काढतात. तर बुधासाठी काय सांगितलं? मल्लिकार्जुन. सगळे बुध प्रभावित लोक एकतर ज्योतिषी असतात, प्रेसमध्ये असतात, मीडियामध्ये असतात. तुम्ही बघा नेहमी कुंडली हातात घेतले ना की आत्माकारक कोण आहे? आत्माकारक सांगतो तू काय. तर माझा मंगळ चांगला त्यामुळे मी सगळ्यांना पुरून उरतो. मला कोणाची भीती कधी वाटली नाही. काय गरज आहे? तुम्हाला घाबरतो मग. तर माझंही मंगळ आत्माकारक आहे. या बेलचरीचाही मंगळ आत्माकारक आहे. तर तो कुठल्या नवमोश त्याच्यात. आता माझा मंगळ आत्माकारक आहे, धनु नवमोशाचा म्हणजे गुरु. हा माझाही धनुमध्ये. हो ना. मग गुरुतत्व येण्यामागे, माझ्या डेव्हलप होण्यामागे माझा मंगळ धनेचा आहे. मला कधीही विचार करावा लागत नाही. ऑन द स्पॉट मी उत्तर देतो. ऑन द स्पॉट. असा कोणी इंटरव्ह्यू देऊ शकत नाही ऑन द स्पॉट. गुरुसाठी
ओंकार माधान म्हणून गाव आहे. ओंकार माधान, नर्मदा नदी जिथे ओंकारेश्वर आहे. कुठे आहे? तुम्ही याला गेला, इंदूरला. इंदूरवरतून त्या नर्मदा किनारी इकडे मल्लीनाथ आहे आणि तिकडे ओंकारेश्वर. तर ओंकारला काय महत्व आहे? तो ओंकारेश्वरच्या तिथे शंकराचार्यांच्या गुरुची समाधी आहे. जसं एखाद्या बाईचा किंवा बुवाचा शुक्र हायएस्ट डिग्रीवरती आहे आणि त्याला बरेच प्रॉब्लेम आहेत, तर त्याने कुठे जायचं? आणि शनी जर समजा प्रॉब्लेमॅटिक असतो, सगळ्या मोठ्या लोकांचा शनी आत्मकारक असतो. दॅट इज माय ऑब्झर्वेशन. म्हणजे ज्यांचा शनी हायएस्ट डिग्रीवरती आहे ते मला कधी नोकरी बिक्री करताना दिसलं नाही. कारण ते इतरांना नोकऱ्या देतात, रिस्क घेतात, कर्जबाजारी होतात, पण एकदा टॉपला आणि ते काम शनीचं आहे. ते शनीसाठी उज्जैन, महाकाल. आता राहूसाठी तुम्ही आपला औंड्या नागनाथ सांगा, काय सांगा, ते काय मला महत्वाचं नाही. कारण काय की ग्रह किती आहेत म्हटलं ना, किती आहेत ग्रह माहिती नाही. 7 नाही, 9 नाही, 11, 5च ग्रह आहेत. रवी चंद्र ग्रह नाही, ते सॅटेलाइट ऑफ द अर्थ. चंद्र म्हणजे आपला उपग्रह आहे, रवी हा तारा आहे, लुमनरीज म्हणतात. तर मंगळ, बुध, गुरु, शुक्र हे जे आहेत ना, आणि शनी, हे 5 ग्रह आहेत जे याच्यात आहेत. असो, तर शुक्रासाठी त्र्यंबकेश्वर, शनीसाठी महाकाल. लक्षात आलं? कुठली न सुटणारी केस असू द्या. एका पोराची गंमत मी तुम्हाला त्या दिवशी विचारलं होतं, तुम्ही काय केलं होतं? एक मुलगा 22व्या वर्षी 12वी झाला. कितव्या वर्षी? ज्यावेळेस लोक ग्रॅज्युएट होऊन बाहेर येतात, तो 12वी पास होऊ शकत नव्हता. 3दा बसला होता परीक्षेला, पण 50% वरती मार्क नाही. 50% मार्क मिनिमम रशियामध्ये ऍडमिशन घ्यायला लागतात एमबीबीएसला. डोनेशन नाही पण. आणि त्यांना ते माझ्याकडे आले, म्हटलं याच्यासाठी ते पोरगा आज फायनल एमबीबीएसला आहे. सगळीकडे जाऊन आले, सगळीकडे जाऊन आलेलीच लोक येतात बाहेरकडे. मी सांगतो बरोबर. आता एकदम जर तुम्ही म्हटलं की तुम्ही कसं काय औषध देता, तुम्ही कसं काय ट्रीटमेंट करता, तुम्ही कसं काय सल्ला देता, एक वकिलाला म्हटलं तुम्ही कसं काय सोडवलं, ते योगायोगाने होत. तर हे जे उपासना हा जो प्रांत आहे, म्हणजे उपासना म्हणजे काय, परत एक प्रश्न येतो ना. त्यामुळे उपासनेवरती मी व्यवस्थितपणे वेगळ्या टॉपिकवरती बोलेन. तुम्हाला जरी किती घाई झाली असली माझ्याकडनं सगळं काढून घ्यायची, तरी ते तसं निघत नसतं. काय ते योगायोगाने तुमच्या विद्यार्थ्यांच्या दैवाने ते येत आहे. मी तुमच्यासाठी इथे आलेलो नाही, शास्त्रासाठी नाही करता. तुमच्या विद्यार्थ्यांचं डेव्हलपमेंट दिस शुड बी युअर फर्स्ट प्रायोरिटी. कारण ते आहे तर तुम्ही आहात. तुमच्याकडे 2च विद्यार्थी आहेत, तुम्हाला कोण विचारतं? पण तुमच्याकडे नंबर ऑफ विद्यार्थी, मग अजून नंबर ऑफ येतात. तर विद्यार्थ्यांना सांगण्याला एक बरंच काही आहे, पण थोडक्यात 2 शब्द, नेहमी 2 शब्दातच सांगा. 2 शब्दात सांगणं होत नसतं, पण तरी मी 2 शब्दात सांगतो. ते 2 शब्द म्हणजे असे. एकच शब्द महत्वाचा, तो म्हणजे गुरु. तुमच्या गुरुवर किती श्रद्धा आहे, ती श्रद्धा तुम्हाला साथ देते जन्मावर. 2 वया करा. एका वहीमध्ये मिळेल त्याची कुंडली टाकत चला. शक्यतो नातेवाईकांच्या कुंडल्या जन्मतारखा वेळा ठेवा, नंतर एक ते कुंडली सेगावरती जाऊन भरून टाकायचं. त्याने काय होतं, कुंडल्यांचं अवलोकन केल्याने ट्यूबलाईट पेटते, काहीतरी स्ट्राईक होत राहतं. आणि शास्त्राभ्यास, ज्ञानाशिवाय. मी तरी सगळं पुस्तकांवरती शिकलेलो आहे. जरी मी माझ्या गुरूंना सगळं श्रेय देत असलो तरी आय एम व्हेरी सिन्सिअर दॅट आय डेव्हलप माय नॉलेज ओनली थ्रू द बुक्स. आणि प्रत्येक बुक, प्रत्येक लेखक काहीतरी देतच असतो आपल्याला. हे पुस्तक चांगलं, ते पुस्तक वाईट असं म्हणायचं काही अधिकार नाही.
बस विद्यार्थ्यांना अजून काय सांगेल. तुम्हाला मी साधना पण सांगितली, तर त्या साधनेमध्ये मी तुम्हाला शिव पार्वतीचा किंवा ज्योतिष शारदेचा जप सांगितला. अग्रीड. मी तुम्हाला शंकराचा जप, ओम सर्वज्ञान पार्वतीपते, ते इतकी पुस्तकं पाहिलीत, कुठे हा जपाचा उल्लेख आहे का? नाही, कारण त्यांनी कधी पाराशरी वाचलीच नाही, तर त्यांना काय करणार. पण वाचा शक्ती पाहिजे असेल, त्या दोन मंत्राने ज्योतिष शास्त्राचं अवलोकन होईल. वाचा शक्ती येईलच असं नाही. वाचा शक्तीसाठी तुम्हाला ओम सर्व देवादेवी मुपतस्तुम कासितम महादेवी साम्रवितमाम ब्रह्मस्वरूपिणी मत्ता प्रकृती पुरुषात्मकम जगत शून्यम च आनंद आनंदो विज्ञान अविज्ञानी अहम ब्रह्मा ब्रह्मणी वेदितवे इति अथर्वणी श्रुती अहम पंचभूतानी पंचतन्मात्रांनी पंच. जे गणपती अथर्वचे सार पण भारी आहे. 5 अथर्वचे स्तोत्राचं फळ त्याच्यात आहे. तर देवी अथर्व 27-28 श्लोक आहेत. तुम्हाला वाचाशक्ती आहे, स्मरण शक्ती आहे, पाठ झालं तर ठीक, नाही तर वाचन करा. तर वाचाशक्ती हे अंतर्मन आहे. तुम्हाला काय आहे, असं वाटतं की मी बोलेल ते खरं व्हावं किंवा मला यावं, तर ते येणारच, तुमचं खरं होणार. का? तर नारदाने विष्णूला वर मागितलं की देवा, जो तुझं नित्य स्मरण करतो, काय मागितलं नीट ऐका, जो तुझं नित्य स्मरण करतो किंवा तुझ्या अनुसंधानात आहे, त्याचं भविष्य खोटं ठरवून देऊ नको. कृष्ण म्हणतात, भविष्य असं नाही, त्याच्या तोंडून खोटं किंवा चुकीचं बाहेर येऊन देऊ नको. तर मी जे बोलतो ते होतं असं मला लोक म्हणतात. तसं नाही आहे. माझा परमेश्वर माझ्या तोंडातनं अभद्र किंवा वाईट काढूच चुकीचं येऊच देत नाही. नमस्कार. शास्त्राचा अभ्यास करण्यासाठी माझी मराठीतून 11, हिंदीतून 2 अशी पुस्तकं प्रकाशित झाली आहे. विशेष बाब म्हणजे मी स्वतः संशोधित केलेली ज्योती जोशी पद्धती अर्थात जे पद्धती या विषयावर स्वतंत्र ग्रंथ उपलब्ध आहे, त्याचा देखील लाभ घ्यावा. यूट्यूबची कार्यप्रणाली ही मुख्यतः लाईक, शेअर आणि सबस्क्राईबवर चालते. प्लीज लाईक, शेअर अँड सबस्क्राईब दी चॅनल. धन्यवाद. शुभम भवतु. जय ज्योतिष.